बघा आता लास्ट लेक्चरला आपण आपले 4 बार चेनचे इन्व्हर्जन्स संपवले होते. लास्ट आपण मॅडिसिन डिकेटर मेकॅनिझम पाहिले. त्यानंतर 4 बार चेनचे इन्व्हर्जन झाल्यानंतर आपण आता स्टार्ट करणार आहोत सिंगल स्लाइडर क्रँक चेन काय राहतं. 4 बार चेन जसं आपण पहिले पाहिलं होतं तसं आता आपण पहिले सिंगल स्लाइडर क्रँक चेन काय राहतं ते बघून घेऊ आणि त्यानंतर आपण याचे इन्व्हर्जन्स बघूया. बघा सिंगल स्लाइडर क्रँक चेन नावातच सांगितलंय, थोडंसं आयडिया तुम्हाला नावावरून येऊन जाते. एक क्रँक असणार आहे आणि एक काय असणार आहे, स्लाइडर असणार आहे जो स्लाइड करायचं काम करतो. ठीक आहे, तर असं म्हणू शकतो मी की सिंगल स्लाइडर क्रँक चेन जे आहे ते बेसिकली मॉडिफिकेशन आहे. आपलं जे 4 बार चेन होतं त्याचं एक थोडंसं मॉडिफाय करून त्याला थोडंसं इकडे तिकडे जोरदार करून एक नवीन टाईपचं मेकॅनिझम बनवलेलं आहे. आणि हे जे तुमचं सिंगल स्लाइडर क्रँक चेन आहे त्याच्यामध्ये इथं बघा तर लिहिलेलं आहे मी की इट कन्सिस्ट ऑफ 1 टर्निंग पेअर अँड 1 स्लाइडिंग पेअर अँड 3 टर्निंग पेअर. पेअर्स लक्षात येत ना, पेअर काय राहतं माहिती आहे आपल्याला, 2 लिंक ज्या ठिकाणी कनेक्ट होतात त्याला आपण पेअर म्हणतो. असं काहीतरी सांगितलंय ना. कायमॅटिक पेअर काय म्हणतो, कधी म्हणतो आपण की ज्यावेळेस त्या 2 पेअर्समध्ये काहीतरी रिलेटिव्ह मोशन असेल त्यावेळेस त्याला आपण कायमॅटिक पेअर म्हणतो. मग या ठिकाणी लिंक किती टोटल 4च आहेत. 4 बार चेनमध्ये पण किती होत्या 4च आहेत. पण यामध्ये थोडंसं मेकॅनिझम चेंज झालेलं आहे आणि या ठिकाणी काय होणार आहे की ज्या 3 लिंक आहेत त्या टर्न होतात किंवा रोटेट होत राहतात असं समजा. म्हणून त्या 3 लिंक काय फॉर्म करतात, एक दुसऱ्यासोबत टर्निंग पेअर फॉर्म करतात आणि एक पेअर जी ती स्लाइड करायचं काम करते. म्हणून एक जी ती स्लाइडिंग पेअर राहणार आहे आणि 3 टर्निंग पेअर राहणार आहे. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, महत्त्वाचा पॉईंट आहे की सिंगल स्लाइडर क्रँक चेनमध्ये 3 टर्निंग पेअर्स राहतील आणि एक स्लाइडिंग पेअर राहील. आणि मग हे कशासाठी वापरले जातात, तर हे असे जे टाईपचे मेकॅनिझम आहे दीज आर यूज टू कन्वर्ट द रोटरी मोशन इंटू रेसिप्रोकेटिंग मोशन और व्हाइस वर्सा. याचा अर्थ समजून देतो मी तुम्हाला पहिले काय की रोटरी मोशनचं कन्वर्जन कशात करू शकतो आपण, रेसिप्रोकेटिंग. रेसिप्रोकेटिंग मी तुम्हाला सांगितलं होतं. समजा हा जो क्रँक आहे आता हा रोटेट होतो, इथे डायग्राम ड्रॉ केलेली त्याच्यावरून येईल तुम्हाला आयडिया. एक क्रँक रोटेट होतोय, त्याला कनेक्टेड हा सगळ्या लिंक कनेक्ट करून आपण इथं पिस्टन पर्यंत आणले. पिस्टन काय होणार आहे, फक्त या पद्धतीने मागे पुढे मागे पुढे. दिस मोशन इज कॉल्ड एज अ रेसिप्रोकेटिंग मोशन ना. हे जे मागे पुढे होतं याला काय म्हटलं होतं, रेसिप्रोकेटिंग मोशन. हे फक्त मागे पुढेच नाही, हे असं जर वर खाली बी होत असेल ना, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ रेसिप्रोकेटिंग मोशन. ठीक आहे, मागे पुढे होणं किंवा वर खाली तेवढ्याच ड्युरेशनमध्ये तितकंच वर खाली किंवा मागे पुढे होणं त्याला रेसिप्रोकेटिंग मोशन म्हटलं जातं. तर बेसिकली या ठिकाणी काय होतंय की हे जे मेकॅनिझम आहे 4 बार चेन सिंगल स्लाइडर चेनचं, 4 बार चेन म्हटलं मी, सिंगल स्लाइडर क्रँक चेनचं. तर हे जे मेकॅनिझम हे यूज केलं जातं टू कन्वर्ट द रोटरी मोशन इंटू द रेसिप्रोकेटिंग मोशन अँड व्हाइस वर्सा. व्हाइस वर्साचा अर्थ काय होतो, याच्या उलटा बी होऊ शकतं. म्हणजे काय, इथं काय सांगितलं, रोटरी मोशनचं कन्वर्जन कोणामध्ये होतंय, रेसिप्रोकेटिंग मध्ये. असं बी होऊ शकतं की रेसिप्रोकेटिंग मोशनचं कन्वर्जन रोटरी मोशनमध्ये होतं, असं होतं. आणि याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकतो की हे यूज केलं जातं स्टीम इंजिनमध्ये. रेल्वे चालते ना, स्टीम इंजिन, डिझेल इंजिन जे राहतात त्यांच्यामध्ये हे अशाच टाईपचे इंजिन, अशाच टाईपचं कन्वर्जन राहतं की रेसिप्रोकेटिंग मोशनचं कन्वर्जन कशात करतात, ते रोटरी मोशनमध्ये करत असतात. ठीक, आपलं जे गाडीचं इंजिन आहे, IC इंजिन ज्याला म्हणतो आपण, येईल तुम्हाला नेक्स्ट इयरला ते. आता IC इंजिन काय राहतं, पण ते गाडीचं इंजिन जे आहे ते सुद्धा असंच काम करतं. रेसिप्रोकेटिंग मोशनचं कन्वर्जन कशात होतं, त्यामध्ये रोटरी मोशनमध्ये. तुम्ही ऐकलं असेल ना, गाडीमध्ये पिस्टन राहतो, पिस्टन रेसिप्रोकेट होतो असा वर खाली. पण गाडी कशी गाडीचं मोशन कसं होतंय, टर्निंग होतंय ना, चाक गोल फिरतंय. मग रेसिप्रोकेटिंग मोशनचं कन्वर्जन रोटरी मोशनमध्ये झालं, उलट आहे ना, रिव्हर्स होतं याच्यात. तर हे बेसिकली सगळे एक्झाम्पल कसले आहेत, हे ॲप्लिकेशन आहेत बेसिकली सिंगल स्लाइडर क्रँक चेनचे. ठीक, तर आय होप तुम्हाला इतकं कळलं असेल की सिम्पल 2-3 पॉईंट सांगितले मी आतापर्यंत. काय की सिंगल स्लाइडर एक ॲडव्हान्स ॲप्लिकेशन आहे किंवा अपडेट आहे असं म्हणून घ्या एकदम सोप्या भाषेत. आपल्या भाषेत काय म्हणणार आपण, अपडेट आलेला आहे, त्याचा मॉडिफिकेशन आहे ते, है ना. बेसिक 4 बार चेन जी होती त्याचं मॉडिफिकेशन आहे सिंगल स्लाइडर क्रँक चेन. याच्यामध्ये बी 4च लिंक राहतील, 4च पेअर आहे. पण त्या 4 पेअरपैकी 3 पेअर या टर्न करतात, एक पेअर जी ती स्लाइड करायचं काम करणार आहे. आणि हे जे मेकॅनिझम राहतात हे यूज केले जातात टू कन्वर्ट द रोटरी मोशन इंटू द रेसिप्रोकेटिंग मोशन. या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे बघा, डायग्रामवरून समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी पाहिजे तर याचं ॲनिमेशन टाकून देईल, समजायला एकदम सोपं होऊन जाईल. काही होत नाही बघा, जास्त काही ताण घ्यायची गरज नाही आहे. एक फ्रेम दिसते तुम्हाला इथून इथपर्यंत, ही फिक्स आहे बघा. इथं खाली जे फिक्स राहतं त्याला आपण असं
लाईन्स ड्रॉ करतो खाली आडव्या लाईन. तर ही बेसिक काय आहे, ही काय बेसिकली तुमची एक फ्रेम आहे, स्ट्रक्चर आहे है ना. तर ही फ्रेम आहे, ही फिक्स लिंक आहे ना. फ्रेम म्हणजे काय राहतं, फिक्स लिंक. तर ती काय झाली तुमची लिंक नंबर 1. मग ह्या फिक्स लिंक सोबत एक क्रँक कनेक्ट केलेला आहे आपण, जसं मागच्या 4 बार चेन मध्ये बघायचं. फिक्स लिंक सोबत एक क्रँक कनेक्ट केलेला आहे, जो क्रँक काय करेल, रोटेट करायचं काम करणार आहे. समजा हा क्रँक असा रोटेट होतोय, कसा, क्लॉकवाईज या पद्धतीने. हे जे सर्कल दाखवले ते क्रँकच्या रोटेशनचं आहे ना, की क्रँक या सर्कलवर रोटेट होत राहतो. मग या क्रँकला पुढे कोण कनेक्टेड राहतं, ऑलवेज कनेक्टिंग रॉड. हे तुम्हाला माहिती पाहिजे आता. फिक्स लिंकला कनेक्टेड क्रँक, क्रँकला कनेक्टेड कनेक्टिंग रॉड. मग या ठिकाणी कनेक्टिंग रॉड कनेक्ट केलेला आहे क्रँकला. ठीक. मग हा जो कनेक्टिंग रॉड आहे, जसा क्रँक समजा हा क्रँक इथून इथे आला, तर हा कनेक्टिंग रॉड काही इथंच राहून जाईल का, नाही, कनेक्टिंग रॉड पण पुढे येईल त्याच्यासोबत. म्हणजे क्रँक जर रोटेशन मध्ये असेल तर हा जो आपला कनेक्टिंग रॉड आहे तो सुद्धा असा फिरेल त्याच्यासोबत. इमॅजिन करा की हा जर क्रँक आहे आणि हा कनेक्टिंग रॉड आहे, हा पुढे गेला तर हा पण असाच आहे ना, या पद्धतीने. ठीक. तर या पद्धतीने ते रोटेट होत राहतं. तर बघा आता फ्रेम 1 फिक्स आहे, त्याच्या रिस्पेक्टिव्ह क्रँक रोटेट होतोय, कनेक्टिंग रॉड पण त्याच्यासोबत रोटेट होतोय. ठीक आहे. मग आता इथून काय समजलं की ही लिंक 1 आणि लिंक 2 या दोघांनी मिळून जी एक पेअर फॉर्म केली आहे, ती पेअर कशी आहे, रोटरी मोशन परफॉर्म करते है ना, किंवा टर्निंग पेअर आहे असं म्हणू शकता तुम्ही. कारण क्रँक रोटेट होतोय ना, एका लिंकच्या रिस्पेक्टिव्ह दुसरी लिंक रोटेट होते, तर काय म्हणाल तुम्ही, याला टर्निंग पेअर फॉर्म केली. सिमिलरली लिंक 2 आणि लिंक 3 या दोघांनी मिळून कोणती पेअर फॉर्म केली, टर्निंग पेअर आहे, क्रँक पण फिरतोय. तसंच लिंक 3 आणि लिंक 4 या दोन्ही मिळून सुद्धा कोणती पेअर फॉर्म करताय, टर्निंग पेअर. कारण क्रँक तर रोटेट होतोय, भले इथं एक क्रॉसहेड मध्ये, पिस्टन मध्ये बेसिकली फिक्स राहतं क्रॉसहेड मध्ये, पण क्रँक तर कनेक्टिंग रॉड तर त्याच्या रिस्पेक्टिव्ह रोटेट होतोय. तर सांगण्याचा अर्थ काय पाहिजे तर तुम्ही हे लिहून ठेवू शकता तुमच्या इथं तुमच्या समजण्यासाठी. लिंक 1 ते 2, 2 ते 3 आणि 3 ते 4 या तिन्ही मिळून कोणती पेअर फॉर्म करताय, टर्निंग पेअर. मग स्लाइडिंग कोण बनवतंय, 1 आणि 4. लिंक 1 आणि लिंक 4 या दोन्ही पेअर्स जे आहेत, या दोन्ही लिंक्स जे आहेत त्या दोन्ही मिळून काय फॉर्म करताय, स्लाइडिंग पेअर फॉर्म करताय. कसं होतंय पुढे आता बघा, मी तुम्हाला याचं वर्किंग सांगतो कसं होतं. फ्रेम फिक्स राहणार आहे, लिंक क्रँक रोटेट होईल, क्रँक सोबत कनेक्टिंग रॉड पण रोटेट होणार आहे. कनेक्टिंग रॉड बघा पुढे कनेक्टेड आहे क्रॉस हेडला. ठीक आहे. आणि क्रॉस हेडच्या वरती बघा काय नाव लिहिलेलं आहे, मी इथं बरीच गर्दी होऊन गेली आपण नावांची. इथं लिहिलेलं आहे मी गाईड्स. तुम्ही एखाद्या टुरिस्ट प्लेसला गेले, तिथे एक गाईड राहतो. गाईड काय करतो, तुम्हाला रस्ता दाखवतो ना, बरोबर आहे की नाही, की हे या ठिकाणचा हा रस्ता आहे, या ठिकाणचा हा रस्ता आहे. गाईड काय करतो, बेसिकली तुम्हाला रस्ता दाखवतो. तसंच हे जे क्रॉस हेड राहतं, ठीक आहे, या क्रॉस हेडला रस्ता दाखवायचं काम कोण करतंय, गाईड. जेणेकरून हा क्रॉस हेड या कनेक्टिंग रॉड सोबत फ्लक्च्युएट व्हायला नको, हे त्याचं मागचं कारण आहे. आता तुम्हाला सध्या हे बाउन्सर बी जाऊ शकतात, काही हरकत नाही, गेले तरी आयसी इंजिन मध्ये तुम्हाला डिटेल समजेलच आहे. मी तसं ॲनिमेशन टाकेलच याचं, त्यामुळे तुम्हाला समजायला सोपं गेलं पाहिजे. आय होप. क्रॉस हेड गाईडचं काम काय बघा, हे 2 हात जर माझे गाईड आहेत आणि या 2 हातांच्या मध्ये एक क्रॉस हेड आहे, जो काय होणार आहे, मागे पुढे होणार आहे फक्त. कारण तो लिंक 1 सोबत अटॅच आहे, तो फक्त असा मागे पुढे होऊ शकतो. तर त्या गाईडमध्ये आता जर त्याला तो कनेक्टिंग रॉड आहे, तो कनेक्टिंग रॉड तर रोटेट होतोय ना, मग त्यासोबत त्याच्यावर फोर्सेस अप्लाय होऊन टॉर्शन जनरेट होऊ शकतं. बेसिकली सॉन्गमध्ये सांगेल मी तुम्हाला आहे. तर इथं काय होणार आहे, बेसिकली हा जो क्रॉस हेड आहे माझ्या 2 हातांच्या मधला, हा पॉसिबल आहे की तो वर खाली फ्लक्च्युएट होऊ शकतो. त्याच्यावर जे फोर्सेस अप्लाय होतील त्यांची डायरेक्शन जर चुकली तर ते फोर्सेसमुळे त्या क्रॉस हेडचं मोशन जे आहे ते स्लायडिंग न होता थोडंफार टर्निंग, ऑसिलेटिंग होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी आपण काय लावून देतो, गाईड्स, जेणेकरून तो जो क्रॉस हेड आहे, हा जो क्रॉस हेड आहे या ठिकाणी मधला, हा फक्त मागे पुढे झाला पाहिजे. आणि त्याच क्रॉस हेडला कनेक्टेड बघा कोण आहे मग पुढे, पिस्टन. पिस्टन काय होणार आहे, फक्त मग रेसिप्रोकेट होणार आहे, पुढे जाईल मागे येईल, पुढे जाईल मागे जाईल, पुढे जाईल मागे जाईल. कोणासोबत, क्रॉस हेड सोबत. कारण क्रॉस हेड बी काय होणार आहे, फक्त पुढे जाईल मागे येईल. आणि तुमचा जो क्रॉस हेड आहे तो मोशन करतोय ना, कोणतं मोशन करतोय, स्लाइडिंग, मागे पुढे करतोय तो. ठीक. तर तो क्रॉस हेड जो आहे तो या फ्रेम सोबत कोणतं लिंक फॉर्म करतो, मग स्लाइडिंग पेअर. कारण ते फक्त मागे पुढे होत राहतात, स्लाइडिंग पेअर.
तर लिंक 1 आणि लिंक 4 मिळून जे तुमचे स्लायडिंग पेअर फॉर्म करणार आहे आणि क्रॉस हेड जसं मागे पुढे होईल बस तसंच पिस्टन सुद्धा मागे पुढे होणार आहे, कारण क्रॉस हेडच्या मोशनवर पिस्टनचं मोशन डिपेंड करत आहे. ठीक आहे. हे मोशन कुठून सुरू झालं? क्रँक पासून. क्रँक फिरला, कनेक्टिंग रॉड फिरला, कनेक्टिंग रॉड फिरला म्हणून क्रॉस हेडचं मागे पुढे क्रॉस हेड रेसिप्रोकेट झाला, क्रॉस हेड रेसिप्रोकेट झाला म्हणून पिस्टन पण रेसिप्रोकेट झाला. हे उलटं बी होऊन जातं की जर समजा इथं मोशन मी दिलेलं आहे आणि या पिस्टनवर जर प्रेशर अप्लाय केलं, जसं ऍक्च्युअल तुमच्या गाडीच्या इंजिन मध्ये होतं, स्टीम इंजिन मध्ये होतं की पिस्टनवर फोर्स अप्लाय केला जातो, पिस्टन मागे पुढे होतं. मग पिस्टन मागे पुढे झाल्यामुळे क्रॉस हेड मागे पुढे होईल आणि क्रॉस हेड मागे पुढे झाल्यामुळे कनेक्टिंग रॉड पुढे ढकलला जातो. कनेक्टिंग रॉड पुढे ढकलला गेला की क्रँक रोटेट. हे मोशन रिव्हर्स पण होऊ शकतं, म्हणून आपण इथं लिहिलं होतं की दिस टाइप ऑफ मेकॅनिझम कन्वर्ट्स रोटरी मोशन इनटू रेसिप्रोकेटिंग मोशन अँड वाइस वर्सा, की ते रेसिप्रोकेटिंगचं रोटरी मोशन मध्ये बी कन्वर्ट करू शकतात. जास्त काही डोक्यात ताण घ्यायची गरज नाही. याच्यामध्ये कोणती लिंकला काय म्हटलं गेलं ते बघून घ्या फक्त. लिंक 1 काय होती तुमची? फिक्स्ड आहे, फ्रेम आहे ती. इथं तेच दिलंय बघा. लिंक 1 इज करस्पॉन्ड टू द फ्रेम ऑफ द इंजिन विच इज फिक्स्ड. लिंक 1 कशी असणार? फिक्स्ड असणार आहे, कारण ती काय फ्रेम आहे तुमची, पूर्ण इंजिनची फ्रेम आहे. लिंक 2 जी आहे बघा इथं डायग्राम मध्येच बघा. चला लिंक 2 काय? लिंक 2 काय तुमची? क्रँक आहे. ठीक आहे. लिंक 3 काय? कनेक्टिंग रॉड आहे. आणि लिंक 4 जो आहे तो काय? क्रॉस हेड आहे. लिंक 1 फ्रेम, लिंक 2 क्रँक, लिंक 3 कनेक्टिंग रॉड, लिंक 4 क्रॉस हेड. त्याच्यानंतर इथं बघा, याच्यानंतर हा इकडचा पार्ट दिलेला आहे मी. ॲज द क्रँक रोटेड क्रॉस हेड रेसिप्रोकेट इन द गाइड्स अँड द पिस्टन रेसिप्रोकेट इन द सिलेंडर. हे सांगितलं मी तुम्हाला. काय सांगितलं होतं? जसा क्रँक रोटेट होतो, गाइड्सच्या मध्ये हा क्रॉस हेड रेसिप्रोकेट होतो आणि क्रॉस हेड रेसिप्रोकेट झाल्यामुळे हा पिस्टन रेसिप्रोकेट होतो. पण पिस्टन कोणामध्ये रेसिप्रोकेट होतो? हे सिलेंडर मध्ये है ना. हा जो बाहेरचा सिलेंडर आहे जे त्याचं कव्हर आहे त्याच्यामध्ये तो रेसिप्रोकेट होणार आहे मागे पुढे, लाईक दॅट. पिस्टन माहित नाहीये, इंजेक्शन पाहिलंय, पिचकारी पाहिली रंगपंचमीची है ना. पिचकारीचं ते आता झालं माहिती का, पिचकारीमध्ये बी असंच राहतं. एक सिलेंडर राहतं, बाहेरची जी ट्यूब राहते ज्याला आपण प्लास्टिकची ट्यूब म्हणतो, आणि त्याच्यामध्ये एक असे पिस्टन राहतं ज्याला एक रॉड लावलेला राहतो असा. अशीच राहते पिचकारी. जेव्हा तुम्ही याला मागे खेचता तेव्हा इथून पाणी मध्ये येतं, ज्यावेळेस तुम्ही याला पुढे ढकलता तेव्हा पाणी जोरात उडतं. सेम हे काय मग या पिचकारीचं सिलेंडर आहे आणि हे काय त्या पिचकारीचं पिस्टन आहे. बस असंच तुमचं गाडीचं इंजिन बी राहतं. बाहेरचं जे दिसतं ना तुम्हाला गाडीच्या इंजिन मध्ये, असं बाहेरचा जो भाग दिसतो त्याच्यावर पट्ट्या पट्ट्या राहतात, ते तुमचं सिलेंडर राहतं आणि त्याच्यामध्ये लावलेला राहतो हा पिस्टन. कळलं इतकं? ठीक आहे. मग एकदा रिवाइज करून घेऊ. काय शिकलो आपण? सिंगल स्लाइडर क्रँक चेन मध्ये. सिंगल स्लाइडर क्रँक चेन हे बेसिकली एक ॲडव्हान्स व्हर्जन आहे 4 बार चेनचं, किंवा अपडेटेड व्हर्जन आहे किंवा मॉडिफिकेशन आहे असं म्हणू शकता तुम्ही. सिंगल स्लाइडर क्रँक चेन मध्ये 3 टर्निंग पेअर राहतील, एक स्लाइडिंग पेअर राहतील. कशासाठी यूज केलं जातं? रोटरी मोशनचा रेसिप्रोकेटिंग किंवा रेसिप्रोकेटिंगचा रोटरी मोशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. एक्झाम्पल आयसी इंजिन म्हणू शकता, स्टीम इंजिन म्हणू शकता. हे एक्झाम्पल आहेत तुमचे सिंगल स्लाइडर क्रँक चेनचे. कसं वर्क करतं तुम्हाला सांगून दिलं. याच्यामध्ये कोणत्या लिंकला काय म्हटलं गेलं ते पण लिहून दिलं. लिंक 1 तुमची फ्रेम ऑफ द इंजिन आहे जी फिक्स असणार आहे. लिंक 2 ही क्रँक आहे जी रोटेट होईल. लिंक 3 हा कनेक्टिंग रॉड आहे जो की क्रँकला आणि गाईडला क्रँकला आणि क्रॉस हेडला जॉईन करतोय. क्रॉस हेड जी तुमची लिंक नंबर 4 आहे. लिंक नंबर 4 ची क्रॉस हेड आहे ती गाईड्सच्या मध्ये बेसिकली रेसिप्रोकेट होते आणि गाईड्स क्रॉस हेडला पुढे कनेक्टेड पिस्टन रॉड आहे. पिस्टन रॉड सोबत आपण पिस्टन कनेक्ट केलं आहे जे पिस्टन या सिलेंडर मध्ये काय होतं? रेसिप्रोकेट होतं. सो क्रँक रोटेट होतो, त्याच्यामुळे कनेक्टिंग रॉड मूव्ह होतो. कनेक्टिंग रॉडमुळे जो क्रॉस हेड आहे तो क्रॉस हेड रेसिप्रोकेट होतो आणि क्रॉस हेड रेसिप्रोकेट कशामध्ये होतो? एक गाईड्स मध्ये. आणि त्यानंतर त्याच्यामुळे जो क्रॉस हेडला काय कनेक्ट केलेला आहे तुम्ही इथं बघा, क्रॉस हेडला काय कनेक्टेड आहे? पिस्टन रॉड. तर पिस्टन रॉड पण रेसिप्रोकेट होतो आणि पिस्टन रॉड पुढे मागे झाल्यामुळे बेसिकली पिस्टन रेसिप्रोकेट होतो आणि पिस्टन जो रेसिप्रोकेट होतो तो कशामध्ये होतोय? इनसाइड द सिलेंडर. हा कळलं का काहीतरी? आय होप तुम्हाला हे कळलं असेल. याच्यानंतर आपण याचं ॲनिमेशन टाकून तिथं तुम्हाला कळून जाईल, अजून व्यवस्थित कळून जाईल. हे पण कळलंच असेल तसं. ठीक आहे. आता याचे इन्व्हर्जन स्टार्ट करूया. बघा फर्स्ट इन्व्हर्जन बघूया सिंगल स्लाइडर क्रँक चेनचं, जे की एक पेंडुलम पंप किंवा त्यालाच म्हटलं जातं बुल इंजिन. ठीक आहे. पेंडुलम पंप किंवा बुल इंजिन हे 2 नाव आहेत त्याचे. बघा आता डायग्राम तुमच्या समोर ड्रॉ केलेली आहे.
कोणत्या लिंकला काय म्हटलं गेलं आहे ते पहिले समजून घेऊ, त्यानंतर थेरी, नंतर ॲनिमेशन. ओके चला बघा, सगळ्यात पहिले इथं तुम्हाला दिसतंय की एक क्रँक कनेक्टेड आहे. ऑफकोर्स क्रँकचं काम काय आहे, रोटेट होणं. तर क्रँक रोटेट होणार आहे. पण एक गोष्ट ही लक्षात घ्या की इथं जे मी डॉटेड सर्कल काढत होतो मी आतापर्यंत प्रत्येक वेळेस ना क्रँकचं रोटेशनचं, ते मी पूर्ण गोल काढायचो. यावेळेस मी पूर्ण गोल नाही काढलेलं आहे, इतकंच काढलेलं आहे. याचं मागचं कारण पण असं आहे की क्रँक जो आहे तो पूर्ण रोटेट होत नाही. क्रँक फक्त एवढ्या पोर्शनमध्ये एक आर्कच्या फॉर्ममध्ये रोटेट होतो आणि त्याला कनेक्टेड राहतो कनेक्टिंग रॉड. तर कनेक्टिंग रॉड काय होणार आहे, क्रँक जर हाफ रोटेशन करतोय समजा किंवा जितकंही रोटेशन करतोय त्यानुसार कनेक्टिंग रॉड पण मूव्ह होतो. तर कनेक्टिंग रॉडचं मोशन कसं राहतं, ऑसिलेट होतो. तुम्ही हे पाहिजे तर लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, कनेक्टिंग रॉड काय होतोय या ठिकाणी, ऑसिलेट होतोय आणि क्रँक काय होतोय, थोडंफार रोटेशन करतोय. पूर्ण कम्प्लीट सर्क्युलर रोटेशन करणार नाही. इतकाच भागामध्ये लाईक इथून खाली, इथून आलं म्हणजे खाली जाईल, परत वर गेला म्हणजे वरती जाईल. तुम्हाला ॲनिमेशनमध्ये एकदम क्लिअर पडेल. इथं थोडासा प्रॉब्लेम येईलच, ॲनिमेशनमध्ये समजायला क्लिअर होऊन जाईल. मग आता बघा सध्या इथं 2 सिलेंडर लावलेले आहेत. एक सिलेंडर वर पण आहे आणि एक सिलेंडर खाली पण आहे. आणि ह्या वेळेस मी लिंक नंबर 4 जे की सिलेंडर होता आपलं त्यालाच फिक्स करून टाकलेलं आहे. ठीक आहे, लिंक नंबर 4 जे सिलेंडर आहे या ठिकाणी की ज्याच्यामध्ये पिस्टन ऑसिलेट होणार आहे त्यालाच मी या ठिकाणी फिक्स केले. ते जी मी तुम्हाला पहिले डायग्राम ड्रॉ करून दाखवली ती स्टीम इंजिनची होती. त्यामध्ये गाईड्स राहतात, यामध्ये गाईड राहत नाही. मग गाईड राहत नाही म्हणजे मग पण चौथी लिंक जी होती आपली ती स्लायडिंग वाली होती ना. मग या ठिकाणी स्लायडर कोण आहे, पिस्टन. कोणामध्ये स्लाइड होतोय, सिलेंडरमध्ये. मग मी सिलेंडरला लिंक नंबर 4ला जी स्लायडिंग पेअरची लिंक होती त्याला मी फिक्स करून टाकलेलं आहे. मग 2 सिलेंडर दिसतात तुम्हाला, एक खाली पण आहे आणि एक वरती पण आहे. दोघांना तेच नाव बघा, सिलेंडर लिंक नंबर 4, सिलेंडर लिंक नंबर 4. ठीक आहे, कारण हे पूर्ण सिलेंडर जे आहे ते एक दुसऱ्याच्या रिस्पेक्टिव्ह मूव्ह होत आहे का नाही, तर म्हणून दोन्ही मिळून एकच लिंक येते. मग या ठिकाणी एक सिलेंडर अटॅच केलेला आहे. त्या सिलेंडरमध्ये ऑफकोर्स काय असणार आहे, पिस्टन. पिस्टनला कनेक्टेड आहे पिस्टन रॉड दिसतोय. पिस्टन रॉड त्याला नाव देऊन दिलं मी लिंक नंबर 1. क्रँकला नाव दिलेलं आहे क्रँकला लिंक नंबर 2. आणि जो कनेक्टिंग रॉड आहे तुमचा त्याला नाव दिलेलं आहे लिंक नंबर 3. आता व्यवस्थित बघा, या 2D डायग्राम मध्ये असा एक प्रश्न येतो की हा पिस्टन रॉड आणि हा कनेक्टिंग रॉड जोडलेले आहेत का, तर नाही. हा जो कनेक्टिंग रॉड राहतो बेसिकली एक असा, तुम्हाला ॲनिमेशन मध्ये दाखवेल मी, इथे नाही समजणार ते, पण एक पॉइंट राहतो ए जो सिलेंडरच्या बाहेर आहे. ठीक आहे, सिलेंडरच्या कुठे येतो, बाहेर. आणि तो यासाठी इथंच दाखवला आहे कारण जिथं पिस्टन कनेक्ट होतो ना, जिथं पिस्टन रॉड कनेक्ट होतो त्याच्याच एक्झॅक्टली बाहेरच्या साईडला हा कनेक्टिंग रॉड पण कनेक्ट राहतो. ॲनिमेशन टाकेल त्याच्यात व्यवस्थित मी सांगेल, पण तेव्हा व्यवस्थित लक्ष द्यायचं. सध्याच्या स्थितीला एवढं लक्षात ठेवा फक्त, एक कनेक्टिंग रॉड आहे त्याला लिंक नंबर 3 नाव दिलंय, तो ऑसिलेट होऊ शकतो. लिंक 4G सिलेंडर त्याला फिक्स केलंय. क्रँक काय होणार आहे, पार्शियली रोटेट होणार आहे. आणि जो पिस्टन रॉड आहे तो लिंक नंबर 1 आहे. ठीक आहे, पिस्टन रॉड काय होईल, वर खाली रेसिप्रोकेट होणार आहे विथ द पिस्टन. एक्सप्लेनेशन बघून घ्या काय दिलंय. इन दिस मेकॅनिझम द इन्व्हर्जन इज ऑब्टेन बाय द फिक्सिंग. किती नंबरची लिंक फिक्स केली तुम्ही, 4 नंबरची, ज्याचं नाव काय, सिलेंडर. पहिला पॉईंट तोच दिला आहे. इन दिस मेकॅनिझम द इन्व्हर्जन इज ऑब्टेन बाय फिक्सिंग द सिलेंडर which is link number 4. In this case when the crank rotate the connecting rod oscillate. मी तुम्हाला सांगितलं की क्रँक पूर्ण रोटेट होतो का नाही, तुम्ही पाहिजे तर असं लक्षात ठेवा जास्त डिटेलसाठी की क्रँक जो आहे तो पार्शियली रोटेट होतोय. पार्शियली रोटेटचा अर्थ काय होतो की पूर्ण रोटेट नाही होते, थोडाफार रोटेशन होत आहे. पार्शियली रोटेट होतोय आणि त्या पार्शियली रोटेशनमुळे जो कनेक्टिंग रॉड आहे तो कसा होतोय, ऑसिलेट होतोय. ऑसिलेट होतोय तर कशाच्या अबाउट ऑसिलेट होतोय, इट इज ऑसिलेटिंग अबाउट अ पिन विच इज पिवोटेड ॲट पॉइंट ए. याचा अर्थ समजला का तुम्हाला, बघा असं काहीतरी राहिले की समजा हा जर कनेक्टिंग रॉड आहे ना, हा तुमचा पॉइंट ए, या ए पॉइंटला आणि कनेक्टिंग रॉडला, आता हा कनेक्टिंग रॉड आपोआप तर काही ए पॉइंट सोबत जोडणार नाही, इथे एक पिन लावलेला राहते आणि त्या पिन मध्ये तो कनेक्टिंग रॉड जोडलेला राहतो आणि खाली तो क्रँक सोबत कनेक्टेड. समजा माझा हे बोट क्रँक आहे, आता क्रँक काय होईल, रोटेट होणार आहे पार्शियली या पद्धतीने, इथून असं, इथून या पद्धतीने. तर हा जो कनेक्टिंग रॉड आहे तो काय होतोय, फक्त बघा आता या पद्धतीने मूव्ह करतोय. हा कनेक्टिंग रॉड काय होतोय, ऑसिलेट होतोय. आणि क्रँक काय होणार आहे, रोटेट होणार आहे पार्शियली, या असा आहे ना, असा कर्व मध्ये रोटेट होतो. क्रँक जो आहे तो पार्शियली रोटेट होतोय, कनेक्टिंग रॉड त्याला अटॅच होतो
ऑसिलेट होतोय आणि कोणत्या पॉईंटच्या अबाउट एक पॉईंट आहे ए ज्यावर तुम्ही त्याला फिक्स केलेलं आहे. इथं दिलेलं आहे बघा अबाउट अ पिन विच इज पिवोटेड म्हणजे काय ठोकणे किंवा अडकवणे असं म्हटलं जातं. ऑसिलेट अबाउट अ पिन पिवोटेड टू द फिक्स लिंक 4 ॲट पॉईंट ए. जी लिंक नंबर 4 व्यवस्थित आहे काही आता जी लिंक नंबर 4 आहे त्याच्यावर तुम्ही त्या पिनला पिवोट केलेलं आहे. लिंक नंबर 1 ला नाही. भलेही तुम्हाला डायग्राम मध्ये दिसताना असं दिसतंय की पिस्टन रॉड ज्या ठिकाणी कनेक्टेड आहे त्या ठिकाणीच तुमचा पॉईंट ए पण आहे, पण तो पॉईंट ए जो आहे तो या पिस्टन रॉडला कनेक्टेड आहे का नाही. तर ह्या सिलेंडरचा जो पूर्ण भाग आहे, आता सिलेंडर तुम्हाला असं दिसतंय ना समोरून, पण त्याचा मागचा भाग बी आहे. ही 2D डायग्राम आहे. 3D मध्ये जर सिलेंडर पाहिलं तर सिलेंडरचा जो पृष्ठभाग राहील ना, सिलेंडरचा जो सरफेस राहील बाहेरचा, त्या सरफेसवर एक पॉईंट आहे त्याच्यासोबत हा कनेक्टिंग रॉड असा कनेक्ट आहे. आणि तुमचा जो पिस्टन रॉड आहे तो कुठं राहील सिलेंडरच्या मध्ये, इथे सिलेंडरच्या मध्ये बॅक साईडला, आणि जो कनेक्टिंग रॉड आहे तो कुठे आहे बाहेर. ठीक आहे. तर हे व्यवस्थित हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे की इन दिस केस when the crank partially rotate किया किंवा when the crank rotate the connecting rod get oscillate about a pin which is pivoted at point A. ठीक है, which is pivoted at point A to the link 4 है ना. लिंक नंबर 4 ला ए पॉइंट वर आपण एक पिन पिवोट केलेली आहे आणि त्या पिनला कोण कनेक्टेड आहे, हा कनेक्टिंग रॉड. पुढे अँड द पिस्टन इज अटॅच टू द पिस्टन रॉड. आणि हा जो पिस्टन आहे बघा खाली दिसतोय, हा अटॅच केलेला आहे कोणासोबत, पिस्टन रॉड सोबत. आणि पिस्टन रॉड काय होणार आहे, रेसिप्रोकेट होणार आहे, वर खाली होणार आहे. ठीक झालं, एवढंच, दोनच पॉईंट आहे. पहिला पॉईंट काय दिला, इन दिस मेकॅनिझम द इन्व्हर्जन इज ऑब्टेन बाय द फिक्सिंग द लिंक नंबर 4 विच इज सिलेंडर. दुसरा पॉईंट फार महत्त्वाचा, पूर्ण मेकॅनिझम त्याच्यामध्येच आहे. इन दिस केस when the crank rotate the connecting rod get oscillated and that connecting rod is attached to the pin, sorry, connecting rod is attached at the, काय सांगितलंय, connecting rod is oscillate about a pin, sorry, attached नहीं, connecting rod is oscillate about a pin which is pivoted at point A to the link number 4 किंवा टू द सिलेंडर. सिलेंडरवर जी पिन अटॅच करून ठेवली, पिवोट केलेली, त्या पिनच्या मध्ये तुमचा कनेक्टिंग रॉड अटॅच आहे. ठीक आहे. आणि त्या कनेक्टिंग रॉड काय होतोय मग तो ऑसिलेट होतोय. आणि जो पिस्टन आहे तो पिस्टन कनेक्टेड आहे पिस्टन रॉडला, जी लिंक नंबर 1 आहे तुमची, आणि तो पिस्टन रॉड सोबत पिस्टन काय होतोय, ऑसिलेट होतोय. आता या डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी एकच पिस्टन दाखवलंय. जो ड्युप्लेक्स पंप राहतो, ड्युप्लेक्स म्हणजे काय, दोन राहतात, त्याच्यात दोन काय राहतील, पिस्टन, ड्युप्लेक्स पंप राहतो. आता हा कनेक्टिंग रॉड तर सिलेंडरच्या, आता जसं सांगितलं कनेक्टिंग रॉड कुठे, सिलेंडरच्या बाहेर आहे, आणि जो आपला पिस्टन रॉड आहे तो सिलेंडरच्या आतमध्ये आहे ना. तर हा कनेक्टिंग रॉड सिलेंडरच्या बाहेर असा ऑसिलेट होत राहतो. पिस्टन रॉड जो आहे तो सिलेंडरच्या आतमध्ये ऑसिलेट होत राहतो. तर या सिलेंडर रॉड म्हटलं, सॉरी, पिस्टन रॉड जो आहे तो सिलेंडरच्या आतमध्ये ऑसिलेट होत राहतो. तर या पिस्टन रॉडला खाली एक पिस्टन कनेक्टेड आहे. तसंच सेम एक पिस्टन मी पिस्टन रॉडच्या वरती पण लावून दिलं तरी चालेल. म्हणजे जेव्हा सिलेंडर खाली जाईल तेव्हा वरचा पिस्टन खाली येईल आणि खालचा पिस्टन खाली जाईल. जेव्हा सिलेंडर वर येतोय तेव्हा खालचा पिस्टन बी वर येतोय, वरचा पिस्टन वर चाललाय. पण या ठिकाणी हा जो पिस्टन आहे हा कोणाला अटॅच केलेला आहे, पिस्टन रॉडला. ज्यावेळेस असे या पेंडुलम पंप मध्ये दोन पिस्टन अटॅच राहतात ना, त्याला कोणता पंप म्हटलं जातो, ड्युप्लेक्स पंप म्हटलं जातं. आणि तो ड्युप्लेक्स पंप जो राहतो तो यूज केला जातो टू सप्लाय ऑफ वॉटर टू अ बॉयलर हॅव टू पिस्टन अटॅच टू द लिंक 1. जे असे ड्युप्लेक्स पंप आहेत ते बॉयलर्समध्ये पाणी सप्लाय करण्यासाठी वापरले जातात, कारण बॉयलर्समध्ये हाय प्रेशरने पाणी पाठवावं लागतं आणि पिस्टन प्रेशर वाढवून देतं, पाण्याचं प्रेशर वाढवून देतं, आणि असे पाणी जोरात फिल करण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी ड्युप्लेक्स पंपचा वापर हा बॉयलर्समध्ये केला जातो. जे दोन पिस्टन अटॅच आहे तुमच्या पिस्टन रॉडला किंवा लिंक नंबर 1. यानंतर मी ॲनिमेशन टाकेल, त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम क्लिअर होईल. त्यापूर्वी परत एकदा सांगून देतो की एक्झॅक्टली केलं काय आपण आतापर्यंत. बघा, सिंपल आपले दोन पिस्टन आहेत, दोन किंवा एक समजून घ्या. एक पिस्टन होता, सिलेंडरला फिक्स करून दिलं, सिलेंडरला फिक्स केलं आहे, त्यामुळे लिंक नंबर 4 जी ती फिक्स आहे तुमची, त्याच्यामुळे हे इन्व्हर्जन तयार झालं आहे. या मेकॅनिझममध्ये होणार काय, जो क्रँक आहे तुमचा पार्शियली रोटेट होईल, त्यामुळे कनेक्टिंग रॉड जो आहे तुमचा ऑसिलेट होईल. कनेक्टिंग रॉड जो आहे तो सिलेंडरच्या बाहेरच्या सरफेसवर एक पॉईंट ए, त्याच्यामध्ये एक पिन अटॅच करून ठेवलेली, आणि त्या पिनच्या रिस्पेक्टिव्ह तो कनेक्टिंग रॉड जो आहे तो ऑसिलेट होतोय. ठीक आहे.
आणि मध्ये जे एक पिस्टन आहे, पिस्टनला एक कनेक्टेड पिस्टन रॉड आहे. तो पिस्टन रॉड पिस्टन सोबत काय होत राहतो, त्या सिलेंडरच्या मध्ये ऑसिलेट होत राहतो. आणि जर दोन सिलेंडर यूज केले तर आपण याला ट्यूप्लेक्स पंप म्हणणार आहे. आणि त्या 2 पिस्टन जर यूज केले सिलेंडर्सच्या मध्ये तर त्याला आपण ट्यूप्लेक्स पंप असं म्हणणार आहे, जे बॉयलर्समध्ये पाणी फीड करण्यासाठी वापरले जातात. कळलं इथपर्यंत? ठीक आहे. किती वेळ झाला? 10 मिनिट ते 15 मिनिट. ओके, तर म्हणजे ठीक आहे. आजचं लेक्चर आपण इतकंच ठेवूया. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आणि यामध्ये मी ॲनिमेशन आता टाकून देतो, तुम्हाला बघायला भेटेल. पेंडुलम पंपचं वर्किंग ॲनिमेशन बघा. रेड कलरचा जो तुम्हाला छोटासा स्लॉट दिसतोय तो तुमचा क्रँक आहे. स्काय ब्ल्यू कलरचं जे रॉड आहे तो कनेक्टिंग रॉड. मध्ये ग्रीन कलरचा एक रॉड आहे तो पिस्टन रॉड आहे. आणि त्या पिस्टन रॉडला बघा वरती आणि खाली एक पिस्टन कनेक्टेड आहे. जसा क्रँकचं पार्शियली रोटेशन होतं आहे तसं कनेक्टिंग रॉड फिरतो आहे. बेसिकली कनेक्टिंग रॉडमुळे पिस्टन फिरतो आणि कनेक्टिंग रॉडमुळे क्रँक फिरत असतो. आणि क्रँक फिरल्यामुळे पिस्टन रॉड जो आहे तो वरती आणि खाली रेसिप्रोकेट होतो आहे इनसाइड द सिलेंडर. ठीक आहे.